गुंडगिरी एक प्रकारचे हल्ले हे जे त्या ठिकाणी ऐकायला आणि ही अवस्था अशीच जर राहिली महाराष्ट्राच्या आणि म्हणून आम्ही लोकांनी ज्याची हात झाली त्याचं कुठून माहिती घेतली, स्थानिक भगिनींची माहिती घेतली, नागरिकांच्याकडून माहिती घेतली. तिथे त्या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण आहे आणि लोकांचा आग्रह आहे की याच्याबाबत झालंय त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याची कसं करायची त्याला आवड घातली पाहिजे ही दिवाळी त्याच्यासाठी. परत गेल्याच्या नंतर राज्य सरकारच्या कानावर वीरच्या जनतेची भावना ही आम्ही लोक होतं. तसंच परभणीमध्ये सुद्धा पवारसाहेबांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाच्या संदर्भात जे काही ही होणं साहजिकच आहे. ती झाल्याच्या नंतर ज्या प्राथमिक माहिती दिसतं अशा तरुणाला ज्या पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं. त्यामुळं साहजिकच लोकांच्या सुद्धा फायदा मिळाला. हे जे घडतं महाराष्ट्राने हे राज्यकर्त्यांनी सत्तेच्या समंजसपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसत असताना नामांतराच्या चळवळीमध्ये आम्हा लोकांचं काम करत एका ज्येष्ठ नेत्याची त्यांचाही मृत्यू या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडे ऐकायला एकंदर स्थिती बघितल्याच्या नंतर अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे. आता आम्ही काही करू शकत नाही, पण राज्य सरकारची वेळ नीट असो इतकी सगळी माहिती त्यांच्या कानावर घालणं आणि जे कोणी जबाबदार असेल त्याबद्दल कठोर अशी फाउंडेशन लवकर करावी या प्रकारचा आग्रह देणं हे काम मी आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केलं जाईल एवढंच सांगू. साहेब तुम्ही आलात आणि त्याच्या उपमुख्यमंत्री बऱ्याच वेळात येत आहेत, काय वाटतं? जेवण घेतली असेल केव्हाही चांगलं आहे, जसं ही चांगलं नाही असेल घेत आणि विशेष ही लोक असेल घेतले पाहिजे. तर तिथल्या लोकांच्या ज्यांची नावं येतात त्याची माहिती माझ्याकडं अधिकृत नाही, त्यामुळे त्या भाषेकडे खाली लोकांनी सत्तेमध्ये सहभागी झालेल्या त्या सहभाग आहे तेच सूत्र अशा प्रकारची लोक त्या ठिकाणी मांडत असतात की सखोल चौकशी व्हायची. अधिवेशन झालेलं आहे, आधी फलित काही निघालेलं नाही, असं येतं. थँक्यू सर्वांच्या